नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की नंदिनीने ज्या प्रकारे जीवाला फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स देण्याचं ठरवलेलं असतं तेच आता पार्थसुद्धा करू लागतो. पार्थ हा काव्याला भेटायला बोलवतो आणि तिला सांगू लागतो की मला उगाच तुमच्या प्रेमात यायचं नाही आहे. मी तुम्हाला लवकरात लवकर डिवोर्स देईन, त्यानंतर तुम्ही तुमचं आयुष्य जगू शकता. त्यावेळेस काव्या पार्थला म्हणते की मला फक्त तुमच्यासोबत आयुष्य जगायचं आहे आणि मी आता असं काही करणार आहे की तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल आणि तुम्हाला माझं म्हणणं देखील पटेल. जीवाशी माझा कसलाही संबंध नाही आहे, माझं फक्त तुमच्यावरच प्रेम आहे. तर एवढं सगळं करूनही पार्थ आता कोणाचंही बोलणं ऐकून घेत नसतो. अखेर गुरुजींच्या सांगण्यावरून आता मानिनीने मकर संक्रांतीनिमित्त घरात पूजा ठेवलेली असते आणि त्या पूजेनिमित्त पार्थ, नंदिनी, जीवा, काव्या आता एकत्र देशमुखांच्या घरी जमलेले असतात. पार्थसमोर आता एक नवीन मार्ग निर्माण झालेला असतो की नंदिनीकडे परत जायचं की काव्यासोबत नवीन संसार थाटायचा. पण ज्यावेळेस पार्थला कळतं की जीवा हा नंदिनीवर खूपच प्रेम करतो त्यावेळेस तो नंदिनीला सगळं सत्य सांगतो. पार्थ नंदिनीला म्हणतो की तुम्ही जीवाला ॲक्सेप्ट करा कारण त्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि या गोष्टीची हमी मी तुम्हाला देतो की त्याचा आता काव्याशी कसलाही संबंध नाही आहे. तर पार्थच्या या बोलण्यामुळे अखेर नंदिनी ही जीवाला माफ करणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.